विरोधकांचं पायरी आंदोलन सुरू आहे। थेट जाऊयात विधानमंडळ परिसरामध्ये। ही दृश्य आपण बघू शकतो। आज पुन्हा एकदा विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले। कापसाचे माळ गळ्यात घालून विरोधक आंदोलन करताना दिसत आहेत। कांद्याचा बांधा माहितीने गाजर दिला असं म्हणत या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। विरोधी पक्षनेते विधानसभेचे विजय वडेट्टीवार, त्याचबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते या ठिकाणी दिसत आहेत आणि इतरही विरोधी पक्षातील आमदार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। गाजर घेऊन, कापसाच्या माळा घेऊन आंदोलन करताना दिसत आहेत। कापसाला 14,000 रुपये प्रति क्विंटल भाव द्या अशी मागणी ते करतात। सत्ताधारी नेते हे विधिमंडळामध्ये जात आहेत तर दुसरीकडे विरोधक आपल्याला पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसत आहेत। याआधी सुद्धा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुद्धा विरोधकांनी आंदोलन केलं होतं। दुसऱ्या दिवशी राज्यामध्ये जी गुन्हेगारी वाढलेली आहे त्यावरून आंदोलन करण्यात आलं होतं आणि आता तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचं दिसतंय। दरम्यान काल अर्थसंकल्प सादर झाला आहे आणि या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना गाजर दिल्याचं या घोषणाबाजीतून विरोधक सांगताना दिसत आहेत। आज जेव्हा अर्थसंकल्पावर आक्षेप नोंदवले जातील तेव्हा विरोधक काय आक्षेप नोंदवणार ते बघावं लागणार आहे। विधिमंडळाच्या पायऱ्यांवरची दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी विरोधक आक्रमक झाले आहेत, घोषणाबाजी करताना दिसत आहे सरकार विरोधात। काल अर्थसंकल्प सादर झाला आहे पण हमी भावाची जी हमी आहे ती सरकारकडून मिळाली नसली असं विरोधकांना म्हणायचं आहे का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण कापसाला 14,000 रुपये भाव द्या अशी मागणी ते करताना दिसत आहेत। कापसाच्या माळा त्यांनी घेतलेल्या आहेत हातामध्ये, त्याचबरोबर गाजर दाखवून हा जो अर्थसंकल्प आहे किंवा शेतकऱ्यांना गाजर दिल्याच्या सुद्धा या ठिकाणी विरोधकांकडून म्हटलं जात आहे। विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील आंदोलनाची, विरोधकांच्या आंदोलनाची ही दृश्य आपण बघू शकतोय। आज तिसरा दिवस आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आणि आज सुद्धा विरोधक आक्रमक झालेले आहेत। कालही राज्यातील वाढती गुन्हेगारी याविषयी विरोधकांनी आंदोलन केलं होतं। त्याआधी सुद्धा विरोधकांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकार विरोधात आंदोलन पायऱ्यांवर केलं होतं आणि आजही विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। दरम्यान या आंदोलनानंतर आता विरोधकांची काय प्रतिक्रिया आहे ते बघावं लागणार आहे आणि त्याचबरोबर आज शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय। काल गुन्हेगारीचा जो मुद्दा आहे त्याच्यावरून सरकारवर निशाणा विरोधकांनी साधलेला होता आणि त्यानंतर आता शेतकऱ्यांचे जे नुकसान होते त्यांना हमी भाव मिळत नाहीये असं म्हटलं जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता विरोधकांचं हे आंदोलन पायऱ्यांवर सुरू आहे आणि सरकार विरोधात घोषणाबाजी या ठिकाणी मोठ्या संख्येने केली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।